नमस्कार, मी गंगाधर सोळंकी. आपण बघताय पॉडकास्ट ओपन अप. ओपन अप मध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलतो, चर्चा करतो, गप्पा मारतो. आज सुद्धा आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी खास पाहुणे आलेले आहेत. कविता जगणारे, कविता पोहोचवणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्यासारख्या धडपडणाऱ्या मुलांच्या किंवा काहीतरी करू पाहणाऱ्या मुलांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे असणारे लोककवी अरुणदादा म्हात्रे आज आपल्यासोबत आहेत. दादा, मी तुमचं पिपिलिका क्रिएशनच्या ओपन अप या पॉडकास्टमध्ये हार्दिक स्वागत करतो. सर्वांना तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये एकदा दिवाळीच्या छान शुभेच्छा द्या. येस. शुभ्र दिव्यांची, शुभ्र आनंदाची आणि खूप साऱ्या विश्वासाची, खात्रीची अशी ही दिवाळी सर्वांना तुम्हाला जावं. तुमच्या मनामध्ये खूप दीप पेटवत, तुमच्या मनामध्ये खूप आशा आकांक्षा त्यांचा सगळा उदय हो. या निमित्तानं ही दिवाळी तुम्हाला उजळणाऱ्या सगळ्या नव्या आकांक्षांची अशी हो. आणि जमलं तर तुमच्या मनामध्ये कवितेचे सुद्धा दीप पेटत राहू दे. अर्थात अर्थात. दादा, ही दिवाळी म्हणजे सगळ्यांसाठी थोडी हे आहे, पण तुमच्यासाठी थोडीशी यावेळी दिवाळी वेगळी आहे. कारण सहजीवनाची कित्येक वर्ष तुम्ही सोबत घालवलेली आहेत आणि आता तुम्ही या दिवाळीमध्ये एकटे आहात. तर ही किती वर्षानंतर तुम्ही एकटे आहात आणि ती पहिली भेट तुम्हाला आठवते का? की खरं तर दिवाळी हा सण, विशिष्ट सण, त्याचं खूप अप्रूप आहे आमच्या दोघांच्या संबंधामध्ये. सिद्धार्थ कॉलेजमध्ये आम्ही भेटलो आणि एक कार्यक्रम फक्त एकत्र केला. मी निवेदन केलं होतं, ती मी गाणं म्हटलं होतं. अच्छा. आणि त्याच्यातून आमची ती मैत्री झाली. आणि कुठल्या तरी एका क्षणाला मला असं वाटलं की ही घरी हवी. ओके. आणि मग इतक्या घाईघाईनं आम्ही केलं. दिवाळीचं महत्त्व माझ्यासाठी असं आहे की मी तिला असं त्यावेळी म्हटलं होतं की दिवाळीला तू घरी हवीस. ओके. येत्या दिवाळीला येत्या दिवाळीला तू घरी, म्हणजे अगदी 10-15 दिवस राहिले होते आणि आम्ही ते रजिस्टर मॅरेज केलं घाईघाईनं. खूप विरोध होता तिच्या घरचा, ऑफकोर्स असणार असतो. हो हो हो. पण एक तिला विश्वास होता आणि मग ती आली, घरी आली. म्हणजे त्या वर्षीची दिवाळी माझी ही खऱ्या अर्थानं दिवाळी होती. की ती घरी आली. म्हणजे मी नेहमी वर्णन करताना असंच म्हणतो की तिचे असंख्य दिवे घेऊन जशी घरात आली होती त्यावेळी. आणि आता या दिवाळीमध्ये ती नाही आहे. तर त्याच्यामुळे ही दिवाळी अशी निराशेची तर आहेच, पण सगळ्या आठवणी ज्या आहेत अनेक वर्षाच्या, त्या सगळ्या आठवतात मला. पहिली भेटली ती, आम्ही पहिला चित्रपट बघितला एकत्र. तो कोणता चित्रपट होता? तो आईज ऑफ लार्स मारा असा एक चित्रपट आहे. इंग्लिश पिक्चर होता, ज्याच्यावरून 100 डेज हा हिंदी चित्रपट आला होता. आणि त्याची आठवण अशी की तो पिक्चर बघायला त्यावेळी तो फार फेमस नव्हता, पण जॅकी श्रॉफ माझ्या रांगेमध्ये होता. अच्छा अच्छा. तर तिला मी म्हटलं बघ, आयशा दत्त आणि जॅकी श्रॉफ सुद्धा आहेत वगैरे. तर तो चित्रपट पाहिला आणि तो चित्रपट तोपर्यंत काही नव्हतं. चित्रपट संपल्यावर तिला मी चर्चगेटच्या रस्त्यावर LICच्या त्या बिल्डिंग खाली थांबवलं आणि म्हटलं 1 मिनिट जरा बोलायचंय मला. ओके. आणि म्हटलं लग्न करशील? म्हणजे तिचा सगळा होतं एक होकारार्थी, पण ते मी विचारलं धाडस करून धडधडत्या हृदयाने. तुम्ही हे केलं होतं, रिहर्सल केली होती? आपण कार्यक्रमांची नेहमी ती एक धाकधूक असते. रिहर्सल केली होती. म्हणजे सारखं, म्हणजे 2दा-3दा अगोदर भेटली होती तेव्हा प्रत्येक वेळी वाटायचं मला, पण विचारायचं धाडस नव्हतं आलं. त्या दिवशी जरा चित्रपट बघितल्यावर थोडासा रिलॅक्स होतो आणि मग तिला मी ते धाडस केलं आणि विचारलं. तिने हो सांगितलं आणि मग आम्ही घाईघाईनं सगळं केलं आणि दिवाळीला ती होती घरामध्ये. आणि मग सगळेच पुढचे दिवस एकदम वेगळेच होते. त्याच्या अगोदर मी राष्ट्रसेवा दलामध्ये खूप ऍक्टिव्ह होतो आणि एक त्या वयातलं असतं ना की आता हे नको, लग्न बिग्न काही नाही आणि आपण असं चळवळीत काम करायचं, जिथे फिरता येईल तिथे भडंगासारखं फिरायचं, असं सगळं असतं. घरचे लोक खूप घाबरले होते माझ्या. अच्छा. त्यांच्या जवळ लक्षात आलं की हा काय दाद देत नाही, लग्नाचा विषय काढला की हा हे करतो. त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने ही इष्टापत्ती होती, प्रेमात बरं झालं. आणि मग माझं सगळं जग बदलून गेलं. मग मी काही दिवस सेवा दलात, पण म्हणजे कमी झालो सेवा दलात जायचा नॅचरली. आणि मग नंतर तिला जेव्हा मी सांगितलं पुढे की मी असा होतो आणि असा आहे मी, मग ती म्हणली हरकत नाही, तू तुझं काम चालू ठेव वगैरे. मग नंतर परत काही दिवसांनी, 6 महिन्याने परत माझं मानव सेवा संघ, हॉस्पिटल,
धारावी मधली झोपडपट्टी असं जाणं सुरू झालं. मुलांना गोष्टी सांगायला जायचो मी त्यावेळी. राष्ट्रसेवा दलाचे मेळावे शिबिर काय काय असं असायचं. मी जरा गाणी बिणी म्हणणार असल्यामुळे थोडा डिमांड असतो ना, सुरुवातीचं गाणं अरुण टू म्हण असं. तर ते सगळं होतं. म्हणजे मी आता तू प्रॅक्टिसच म्हटलं म्हणून सांगतो की शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून याची कधी प्रॅक्टिस नाही केली होती. ओके ओके. पण आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, हे होतं, हे बेसिक माझ्याकडे होतं सगळं. तर त्यातून ती आली होती. तिच्या बाबतीत एक गोष्ट सांगायला पाहिजे मला महत्वाची, की तिला असं चळवळीचं अजिबात बॅकग्राऊंड नव्हतं. ओके ओके ओके. ती अत्यंत सुखवस्तू अशा घरातून आली होती आणि नोकरी करत होती, सिन्सिअरली नोकरी करत होती. त्याच्यामुळे हे चळवळीतलं जाणं, हे सारखं बाहेर असणं, मध्ये जेलमध्ये अटक होणं, मोर्चामध्ये गेला. लग्नानंतर तुम्ही अटक झाली? हो, लग्नानंतर 2दा-3दा अटक झाली मला ओके वगैरे. पण सुरुवातीच्या काही अटका होत्या त्या अशा छोट्या अटका असतात ना, की सकाळी अटक केली, संध्याकाळी सोडलं, किंवा डिटेन करून ठेवलं पोलीस स्टेशन मध्ये, 2 तासांनी सोडलं, अशा पद्धतीच्या होत्या. तर तिला ती गंमत वाटायची, थोडीशी भीती पण वाटत असणार अर्थात ती शेअर केल्याने. पण तिला समजायला लागलं की आपल्याला जो कॉलेजमध्ये दिसलेला निवेदन करणारा आणि खूप छान छान बोलणारा तो हा वेगळा आहे, काहीतरी वेगळा माणूस आहे. मग नंतर ती सेवा दलात पण यायला लागली. ओके. राष्ट्रसेवा दलाचे मोठे मोठे जे कार्यक्रम असायचे त्यांना ती यायची आणि तिला आवडायला लागलं. मग ते सगळं सेवा दलात कसं असतं, एक फॅमिली टाईप आहे ना सगळं. त्याच्यामुळे सगळे जे तो एक्सेप्टन्स आहे की जो येतो त्याला तो नाही. आणि त्यावेळी मी हे गाणी बिणी म्हणत असल्यामुळे असेल कदाचित, पण आमचा एक ग्रुप होता, तो असा एकदम कोर ग्रुप होता. ओके. की जसे अगदी फार जवळचे मित्र असतात, फॅमिली फ्रेंड्स ज्याला म्हणू. एक दिलीप सावंत म्हणून मित्र, सतीश उंडाळकर म्हणून मित्र, जयवंत पाटील म्हणून मित्र, निखिल वागळे त्यावेळी माझ्या बरोबर असायचा, संजीव साबळे असायचा, प्रतिमा जोशी असायची. ही जरा मोठी म्हणजे लीडर लोक. पण बाकी असे साधे लोक पण खूपच असायचे माझ्या अवतीभोवती. तर ते तिला बरं वाटायचं, होंबली वाटायचं. त्याचं एक कारण असं पण होतं की ती दुसऱ्या कम्युनिटी मधून आली होती, माझी कम्युनिटी वेगळी, आणि त्याच्यामुळे इथे ती कशी सगळे ऍक्सेप्ट करेल असं जरा होतं. पण तिला मग हे जरा मधली वाट मस्त वाटली, हे सगळे मित्र मार्ग निघाला की त्यांच्याकडे तिला आमंत्रण यायची अरुणची बायको म्हणून, आणि मग ती सगळी ते स्वागत स्वीकारायला जायची. कौतुक व्हायचं तिचं खूप. दिसायला जरा देखणी होती ती. देखणी म्हणजे इतकी की एक त्या वर्षीचं स्टेट बँकेचं जे कॅलेंडर आहे त्याच्यावर ती मॉडेलिंग तिने केली, एवढी देखणी होती ती. पण मग त्या देखणेपणाचं कौतुक असेल किंवा माझ्यासारख्या माणसाचं पण कौतुक असं म्हणून तिला कौतुक पण खूप मिळालं तसं. आणि ती एन्जॉय करायची. एकांकिका असली की माझ्याबरोबर यायची, नाटक बघायला यायची. आम्ही खूप फिरायचो. त्यावेळेस स्कूटर होती माझी एक, त्या स्कूटरवर मी खूप फिरलो. म्हणजे आमच्या सुरुवातीच्या आठवणी या सगळ्या मुंबईचे रस्ते आणि स्कूटर असे. म्हणजे ती अपोलो स्ट्रीट म्हणजे जो आहे आपला मुंबईचा बँक स्ट्रीट म्हणून आहे, तिथल्या युनियन बँकेमध्ये होती. अच्छा. आपल्या याच्या शेअर बाजारची बिल्डिंग आहे ना, त्याच्या बाजूला जी बिल्डिंग. ओके. तिथून तिला आम्ही घेऊन बोरिवलीला जायचो. ओके. पूर्ण नरिमन फेरी मारून, आणि मग तिला सोडून मी विक्रोळीला यायचो. इतका मोठा मी प्रवास केला. सगळा रोमॅन्टिक काळ होता, पण मजा यायची, फार धमाल यायची. तुम्ही त्यावेळी मग म्हणजे त्यावेळी कविता तुम्ही लिहायला सुरुवात केली होती की तुम्ही कविता होती? म्हणजे कविता त्यावेळी होती माझ्याबरोबर. कसं मी कॉलेजमध्ये असतानापासून लिहितोय कविता. सेवा दलाला बराच काळ मी कविता नाही लिहिली. ते वैचारिक मध्ये एकदा आपण गेलो की असं वाटतं हे काय नको, हा रोमॅन्टिसिझम नको. बरोबर. हे काम, हे पुस्तक काम आहे असं एक वाटायचं. त्याच्या मधला काळ नव्हता. आणि थोड्या फार कविता लिहायचो मी. तर त्या सगळ्या आपल्या शहरामध्ये आपण राहतो, तर तुला तर माहिती आहे, आपण गावाकडून आलेले सगळे जे लोक आहोत ना, ते सारखं मिस करत असतो गावाला. आपली नाळ तिथेच असते, ते संदर्भ येतात. त्याच्यामुळे त्यावेळी मी ज्या लिहायचो त्या अशा की खिडक्यांच्या गजांवर एवढंही आभाळ नाही, माणसं पंख तुटल्या बिरबिरीत आहेत पहाटेपासून, रस्ते आकाशात निघून संपतच नाहीत कुठे. ऋतू शहरातल्या ज्या कविता आहेत तो भाग होता तो. आणि त्यात रोमॅन्टिसिझम कमी होता. नंतर खरं तर ह्या संबंधांच्या बाबतीत तुला सांगतो, सहजीवनाच्या बाबतीत ते मुरावे लागतात खूप, आणि मग तुम्ही काही वर्षांनी ते बाहेर येतं सगळं. तर त्यावेळी एक्झॅक्टली मी नाही लिहिलं काही. त्यावेळी इतरांच्या कवितांचाच आधार घ्यायचा.
आणि इम्प्रेस म्हणजे अजूनही तेच चालतं कॉलेजमध्ये. आणि नंतर नंतर मग आता अलीकडे मी लिहिलं, तिच्याबद्दल पण लिहिलं आणि आता ती गेल्यावर ते पण लिहिलं. तुम्ही तेव्हा लिहिलेलं आहे त्यांच्यावरचं काही की एक मला थोडंफार आठवते ते असं, किंवा तुम्ही ऐकवलेली कविता असेल की हो, तिला एक ऐकवली, तिला फार आवडायची. एक कविता आवडायची, ती पुशिरेग्यांची कविता होती. ती कविता अशी आहे की वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत. वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत. पूर्वी असं नव्हते. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती आणि तू फुलं जी उजळलीस रानभर त्याच्याही झाल्या मग चांदण्या आणि तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर मी मोजायचा थांबलो होतो. क्या बात आहे. अशी एक गोड कविता, गोड कविता. तर ती तिला आवडायची कविता खूप. नंतर शंकर वैद्यांची कविता मी म्हणून दाखवायचो, ती पण तिला आवडायची. ती पण कविता फार गोड आहे की तू दोऱ्यात झेंडूची फुले ओवित होतीस, माळ गुंफीत होतीस. तू दोऱ्यात झेंडूची फुले गुंफीत होतीस, माळ करीत होतीस. बघता बघता तो सारा दोराच केशरी होत गेला. बघता बघता तो सारा दोराच केशरी होत गेला. शेवटची वेळ अशी आहे की तुझ्या माझ्या संबंधात मला फक्त इतकंच सांगायचं. अशी एक छोटीशी गोड कविता सरांची होती. तर त्या सगळ्या कविता पाडगावकरांच्या कविता होत्या. ऑफकोर्स त्यावेळी असं काहीतरी वेगळं माझं सगळ्या मनाची स्थिती होती. एकतर शहरामध्ये मी आलोय म्हणून शहराचं इम्प्रेशन, मी सेवा दलात होतो म्हणून मी खूप वस्तीमध्ये फिरायचो. नाही, चळवळीत आणण्याच्या मी अशा ठिकाणी फिरायचो ना, धारावीत जायचो, अनाथ आश्रमाच्या मुलांमध्ये जायचो, लेप्रेसी झालेल्या, म्हणजे ते एक वेगळंच जग, एकदम असं तिसरं जग, त्याला चौथं जग म्हणतो तसं जग. आणि इकडे घरात आल्यावर मात्र असं खूप छान वातावरण वगैरे. तर असं गोची होते ना एखाद्या माणसाची, त्याची खूप गोची माझी व्हायची. काय नक्की लिहू मी, वैचारिक तो जो संघर्ष होता की हे लिहिलं पाहिजे की हे लिहा, की काय उपाय काय करून. जसं एखादा कार्यकर्ता असतो ना, तो सगळं असं बघतो आणि हबकतो ना की काय करूया आता या देशात, मी काय करू, किती गरिबी, किती अडाणीपण, किती एकट्याने काय होणार आहे, मग मी ते सोडायचं की कंटिन्यू करायचं, अशा एका दोलायमांमध्ये मी होतो खूप. थोडा थोडा कमी झालो मग नंतर त्याच्यातून, कामातून. आणि मग मला वाटतं, एक्झॅक्टली वाटतं की कमी झालो पण स्वस्त बसवे ना, म्हणून मग मी कवितेमध्ये आलो आणि कविता खूप लिहायला लागलो. कवितांचे कार्यक्रम सुरू झाले. कसं असतं की तुम्ही काहीतरी करणारे असला ना, म्हणजे आता उदाहरणार्थ बोलणारे असला माणूस, की त्याला कुठेही बोलायला सांगतात, बरोबर, किंवा गाणारा असला की त्यावरून एखादं काहीतरी म्हणणं. तसं माझं झालं की मग जिथे गेलो मी, म्हणजे कवितेच्या क्षेत्रात आलो, तर कविता तेव्हा मी फार कमी लिहायचो, नवीन होतो. माझ्या अगोदर अशोक बागवे, अशोक नायगावकर, सतीश काळसेकर असे जरा सिनियर लोक होते. आणि मी आपला सावलीत असल्यासारखं केशव मिश्राम सरांच्या सावलीत, नारायण सुर्व्यांच्या सावलीत असं त्यावेळी होतो. तर त्यावेळी मी काय पण निवेदन तू करारून असं एकदम अचानक एवढ्यात यायचं. त्याच्यामुळे मग निवेदन करायचं, मग निवेदनासाठी कविता जमवायचो, असं ते सगळं माझं पॅरलली सुरू झालं. कविता लिहित होतो. पण त्या ह्याच्यात मग नंतर मला आठवतंय की माझे हे निवेदनाचे पेपर, कवितेचे पेपर, हे ती जपून ठेवायला लागली. तिला लक्षात यायला लागलं की हा खूप विस्कळीत आहे, हा पानं कागदाशी टाकून जातो, हे जरा नीट लावून ठेवलं तर ह्याला याचा फायदा होईल. त्याच्यामुळे मग कधी कधी मी असा खूप वैतागलेला कार्यक्रमाला निघालो, माझी कागद सापडत नाही असं. मग ती हळूच येऊन माझ्या फाईल हातात ठेवायची, राजा हे आहेत पेपर. आणि म्हणून मला वाटतं तुम्ही महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या सुद्धा बाहेर एवढे कवितांचे कार्यक्रम करू शकलात, कारण ते ऑर्गनाइज म्हणजे मी जितकं डिसऑर्गनाइज तेवढे ते ऑर्गनाइज. त्यामुळे ते कागदाशिवाय बाहेर न पडणं, सगळ्या कविता सेट असणं. आणि तुमच्या एका कवितेत तो संदर्भ सुद्धा आलेला आहे की पुठ्ठ्यामधले कागद, बरोबर, तो संदर्भ आहे त्या कवितेमध्ये. आणि तो आता आम्ही नंतर याला ऐकला सुद्धा शिवाजी मंदिरला, तर तो त्याच्यातला फील सुद्धा कळतो. ते मी नेहमी असं म्हणतो की या गरबर गठ्ठ्यामधली ही तुझी निराळी पाने, मी मला ठेवलं आत दुमडून तुझ्या प्रेमाने. तर खूप असं घरात जेव्हा आपण एकत्र असतो ना, त्यावेळी एकमेकांचा फील घेणं आणि फील घेत वाढत जाणं असं एक खूप असतं. आणि त्याच्यामुळे तिला तसा खूप मोठा प्रवास करावा लागला, कारण कविता नावाची गोष्ट तिच्या आयुष्यात अजिबात नव्हती अगोदर, आणि तशी लांबच होती कवितेपासून.
तिला नंतर नंतर गोडी लागली, कवितांची गोडी हे फार गमतीशीर गोष्ट आहे वगैरे. आणि सुदैवानं माझ्या म्हणजे तिच्या पण सुदैवानं सुरेश भट माझ्या घरी आले होते, राहिलेले आहे. म्हणजे त्यावेळेचे मोठमोठे सगळे पाडगावकर माझ्याकडे आले, शंकर वैद्य सर माझ्याकडे आले, दत्ता डावजेकर माझ्याकडे आलेत, आमचे शाहीर आपले उमप सर, नंदेश उमप वडील त्यांचे विठ्ठल उमप ते आमच्या घरी यायचे. फैयाजी माझ्या घरी यायच्या मुलाखतीच्या निमित्तानं. तर हा सगळा भाग तो तिला नवीन होता एकदम, एवढे सगळे ग्रेट लोक सहज अरुणसाठी येतात वगैरे असा एक होता. तर ते तिने खूप एन्जॉय केलं. म्हणजे प्रत्येक वेळी जाताना ते पाडगावकर सांगणार जेवण मस्त होतं. आणि आम्ही पण ते अनुभवलंय. म्हणजे तुम्ही मोठ्या लोकांचा पण आमच्यासारखी लहान पोरं जरी आली किंवा आमच्यासारखे तरुण तरी पण आम्हाला तीच. पण गंगाधर तुला सांगू का, मी आता तू असं बायफर्केशन करतोस खरं, पण मला ना असं लहान मोठं असं तसं नाही म्हणजे कशा अर्थाने की कवितेसाठी असलेले ते सगळेच आपले. नाही, मी पण त्याच याने म्हणतो की वयाचं ते अंतर नव्हतं. आम्ही जरी आलो तरी आम्हाला ती ट्रीटमेंट जी आहे ती, आणि त्यामुळे काय होतं की म्हणजे फक्त तुम्हीच नाही तर ते घरातलं वातावरण जे आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की हा सगळा कविता जगणारं घर आहे, कविता पोहोचवणारं. त्याच्यामुळे तिला या गोष्टीचा फार अप्रूप की संदीप खरे येऊन घरी राहतो, हेमंत जोगळेकर येऊन घरी राहतो, इंद्रजित भालेराव येऊन घरी राहतो. हे सगळं जी वाचलेली नावं असतात, कुठेतरी त्यांचं नाव पाहिलंय आणि तो सहज माणूस येतो आणि सहज राहतो मित्रासारखा. ते तिला त्या अर्थाने अप्रूप. मग ती ऑफिसमध्ये बँकेतल्या लोकांना सांगायची की आज आमच्या घरी कोण होतं माहितीये ना वगैरे. तर तो एक आनंद तिने घेतला वगैरे. आणि कवितेमध्ये अशा अर्थाने खूप असायची ती. नंतर तिने खूप महत्वाचं म्हणजे मग माझ्याबरोबर राहून तिला म्हटलं की काहीच आपण करत नाही हे बरोबर नाही. मग तिने हिंदी कवितांचं भाषांतर सुरू केलं. ओके. तिच्या नावावर जे काही आता ट्रान्सलेशन्स आहेत तर ती मग ते समकालीनचे अंक जे आहेत आपले ते अंक घ्यायची आणि हिंदीतून मराठीत करायची ती. आणि मग मी जिथे जिथे दिवाळी अंकात कुठे असेल तिथे छापायचो ते. तर तिला आवडायचं, ते छान करायची ती भाषांतर. कथाही केल्या काही तिने, कविता केल्या. आणि मग तिला वाटलं की नाही आपल्याला हे सापडले आता, आपण आता हे कंटिन्यू करू. तर तिने मग शेवटपर्यंत, अगदी शेवटची सुद्धा एक कथा तिची अर्धवट आहे, पण तिने ते सगळं केलं. म्हणजे थोडक्यात असं अगदीच घरात असाहित्यिक राहू नये म्हणून अशा पद्धतीने. म्हणजे तो तुम्हाला असं नाही वाटो की माझंच चाललंय आणि काहीतरी चालूच नाही, ते तिने केलं वगैरे. तिच्या सगळ्या स्वभावातला एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे की तिला फिरायला खूप आवडायचं. म्हणजे लग्नानंतर हनीमूनला आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो, पण महाबळेश्वर सुद्धा असं कमी वाटेल असं नंतर मग मी हरिहरेश्वरला गेलो दुसऱ्याच कारणासाठी. ह्याचा काही संबंध नाही. कोणीतरी म्हणाला की आमच्या गावी काहीतरी पूजा आहे, तू येतोस का? गेलो तिकडे. तर मग हरिहरेश्वर केलं. मग नंतर आम्ही उटीला, मसुरीला आणि कोडाई कॅनलला आम्ही असे ठरवून जसे गेलो होतो. त्यातली कुन्नूरची ट्रिप मला खूप आवडते, सगळ्यांनाच आवडते. कुन्नूर एक छोटंसं गाव आहे असं, आणि असं खूप उंचावर असं गाव आहे. आणि व्हेरी फॉर्च्युनेटली आम्हाला एका ख्रिश्चन लोकांनी चालवलेल्या अशा एका ह्याच्यामध्ये राहायला मिळालं. ते देत नाहीत एरवी कोणाला, पण आमची फॅमिली बघितली आणि त्यांनी दिलं. 4 दिवस आम्ही खूप मजा केली तिकडे. कुन्नूरवासी झालो. तर ती मला त्या खूप आठवणी आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं गाव गुहागर. ते इतकं देखणं गाव आहे, कोकणामधलं एकदम देखणं गाव. तर तिकडे मात्र मी अगदी मनापासून राहायचं. मला खूप आवडायचं. साधं घर होतं, पण गावी जे असतं ना, ते गावाकडे आपलं मन तिथेच असल्यामुळे नारळाची अशी पूर्ण झाडं, सुपारीची झाडं आणि समुद्र पाठीमागे, ताबडतोब समुद्र. त्याच्यामुळे तिथे मला आठवते कट्ट्यावर बसून तिला मी ग्रेस ऐकवलेला आहे. ओके. आणि मी नेहमी सगळी चित्र तुमच्या डोळ्यांसमोर. म्हणजे मी नेहमी म्हणतो ग्रेस नावाचा कवी आहे ना, तो तुम्हाला अशा ठिकाणी जाऊन समजतो, जास्त समजतो जिथे कोलाहल नाही, शांत सगळीकडे आहे. आणि तिथे मी जर का पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जागमजा आली दुःखाच्या मंद स्वराने, लोकांना कळतं येस आहे काहीतरी हे आहे. तर ते तिला तिकडे म्हणजे मला तो सगळा प्रसंग खूप आठवतो की तिला मी तिकडे ग्रेस ऐकवला होता त्यावेळी. तर असं एक थोडंसं फार नाही, पण जेव्हा जेव्हा वेळ मिळायची तेव्हा हे सगळं कवितेचं वातावरण असायचं.
आणि अगदी अगदी अलीकडे हा. तिच्यावर मी एक जी कविता लिहिली होती ती जरा गमतीशीरच होती. रेडिओवर माझा इंटरव्ह्यू होता. हा, हा. ती वर्षा उसगावकर घेणार होती आणि मला 200% माहित होतं की ती हे विचारणार की तुम्ही बायकोवर काय लिहिलंय का. कारण आपल्याकडे मी तेच सांगतो, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हे सांगितलं पाहिजे की आपल्याकडे फार बोललं जात नाही बरोबर किंवा लिहिलं जात नाही. प्रियसीवर लिहिलं जातं, बरोबर. बायकोवर अजून तेवढं साहित्य आपल्याकडे आलेलं नाही आणि बरोबर. आज आपण ती सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही आणि तुम्ही बोलतायत हे खूप महत्वाचं आहे. त्याला एक कारण काय माहिती ना, म्हणजे मी बघितलं आतापर्यंतचा हा, हा. की जोपर्यंत तुम्हाला ते मिळत नाही ना त्यापर्यंत आपण ते लिहितो. हा, हा. आणि तुम्हाला एकदा मिळालं ना की तुम्ही त्याच्यातच असतो ना, लिहायची गरज काय जे असतं ते. तर मी तिच्यावर असं लिहिलं होतं की हसतेस कधी, रुसतेस कधी, नेहमीच सेम नसतेस कधी, वळतेस कधी, पळतेस कधी, असतेस कुठे कळते ना कधी. कधी दुकानात बिल भरताना, कधी फोनवरी किलबिलताना, कधी सर्व पसारा करताना आणि तोच पुन्हा आवडताना, तू कधी अशी तू कधी तशी, या छटा तुझ्या किती मोरपिशी, असतेस कधी नसतेस कधी, नेहमीच सेम नसतेस कधी, तू गप्प कधी असतेस घरी, ते मौन तुझे असते जहरी, ते मौन तुझे असते जहरी, न बोलतेस तेव्हा कळते, तेव्हा आता आहे एक कादंबरी, तेव्हा आता आहे एक कादंबरी, किती सहज मौन तू वापरशी, कळते मी हरतो दर दिवशी, तू कधी अशी तू कधी तशी, नेहमीच सेम नसतेस कधी, तू रोज सुचवशी हेच मला, हे आता एकदम तिच्या जवळच आहे, तू रोज सुचवशी हेच मला, की पत्करले आहेस मला, वर दाखवशी किती प्रेमाने, तू सोसतेस साऱ्याच कळा, जोराने भांडे आदळशी, कळते ती नोटीस भर दिवशी, तू कधी अशी तू कधी तशी, या छटा तुझ्या किती मोरपिशी, आणि माझं कळले नाही अजून तरी ही चुकामुक झालीच कशी, ही कळले माझं कळले नाही अजून तरी ही चुकामुक झालीच कशी, की कवीच मजला करण्याशी, की कवीच मजला करण्यासाठी मुद्दाम जणू पडलीस फशी, जे कळले नव्हते आधी कधी ते कळले मज एके दिवशी, ती किमिया नव्हती मोरपिशी, ती होती साधी गद्दी पंचवीशी, ती होती गद्दी पंचवीशी, हसतेस कधी रुसतेस कधी, नेहमीच सेम नसतेस. आता तुम्ही तो संदर्भ दिलाय म्हणून की मज कवी करण्यासाठीच तू, येस, जर त्या नसत्या तर तुम्ही कवितेमध्ये आज जे आहे ते असतं सगळं, की तुम्हाला वाटतं ते काही मीच, की तुम्ही त्या सगळ्या अडकला असतात असं काय सांगता येत नाही का. कदाचित ती मिळाली समजा नसती तर तिच्यावरच कविता करत राहिलो, विरहाच्या कविता करत राहिलो असतो. मग कधी कधी ह्या विरहाच्या कविता करताना हळूहळू मग आपण सापडलंच असतं आतमध्ये आहे नाही सोडून देतो सगळं आणि मग देशकार्याला लागतो ना, समाजकार्य, मग ते सुरू झालं असतं कदाचित. म्हणजे माझे अनेक मित्र असे आहेत चळवळीतले की ज्यांना काही जमलं नाही, म्हणजे आयुष्यात असं प्रेम प्रकरण किंवा काही जमलं नाही, मग ते आयुष्यभर कार्य करत राहिले, कार्यकर्ता म्हणून राहिले, एकटे राहिले आणि काम करत राहिले सगळे. ते कविता लिहिल्या नाहीत, काम करत राहिले. असंही झालं असं. म्हणजे माझ्या ज्या अनेक शक्यता आहेत त्या अनेक शक्यता आहेत की कदाचित मी गायक झालो असतो, कदाचित मी नट झालो असतो. अनेक दिवस मी ती असताना काही नाटकाची शिबिरं केली आणि मग मुलुंडमध्ये असताना मी नाटक एकांकिका बसवल्या, एक एकांकिकेत तिने काम पण केलं, काम पण केलं. आणि मी असा डायरेक्टर म्हणून असायचो सगळ्या ह्याच्यावर कंट्रोल करायला तसं, आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका ह्याच्यात ही नाटक करायला पण असायचं. पण आय डोंट नो काय झालं असतं, पण जी एक शिस्त लागते ती शिस्त लागली नसती ही नसती तर. पण ती आता लागून आता पण त्यात आणखी एक आहे दादा, म्हणजे हे सगळ्यांसाठी महत्वाचं आहे की त्यात मौन जो शब्द आलेला आहे, आता हे मौन आहे आणि हे म्हणजे बोललं गेलं पाहिजे. याच्यावर सांगितलं की ते कसं टॅकल तुम्ही करता, त्याला कसं हँडल करता तुम्ही. आता निघताना एवढी वर्षे तुम्हाला सांभाळणारी व्यक्ती तुमच्या हातात सगळं देणारी नाहीये, तर हे कसं तुम्ही आता टॅकल करताय? कसं? खरं तर खूप कठीण आहे, म्हणजे माझ्यासाठी खूप कठीण आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक सण आला ना, अगदी दसरा आला, दिवाळी आली किंवा काही घरात असं समारंभातला, की तिचं जे अस्तित्व असायचं अवतीभोवती ते जाणवतं आणि भयंकर त्रास होतो मला. म्हणजे कधी कधी रात्र मी जागा असतो
आणि असं बाजूला हात टाकावा आणि ती आहे असं एक असतं ना आधार. हो हो हो. तर ते नाहीच, आपल्याला कळतं की नाही, अरे नाहीये ते नाहीये. आता. तर ती जी जाणीव असते ती खूप भयंकर असते. मग कधी कधी खूप उशिरा मी हॉलमध्ये येऊन बसतो बेडरूम मधून आणि मग काहीतरी वाचत वगैरे बसतो आणि असं ॲझ्युम करतो की आहे ती पुढ्यात बसलेली आहे. आणि फार शेवटी शेवटी मला सवय लागली होती, तिचं आजारपण एक येऊन गेलं, त्यामध्ये मला सवय लागली होती. मी खूप बोलायचो तिच्याशी. खूपदा ती झोपलेली असायची पण मी तिच्याशी तुमचं बोलणं चालू बोलत राहायचो राहायचं. तिच्याशी. असं खूप गोष्टी शेअर करायची अशी एक अटळ वेळ येते आयुष्यामध्ये हा. की आता आपल्याला हे सगळं शेअर आलेली करायला आहे. हवं. हां, ते नेमकी आली वेळ आणि ती निघून गेली असं हा झालं. हा हा की मी सुरुवात केली ती बोलायला, म्हणजे आजारीपणात ती असायची झोपलेली आणि मग आम्ही गप्पा मारायचो आणि मग बराच वेळ रात्री 2 वाजले असं कळायचं. मग ती म्हणायची, "अरुण झोप, तुला उद्या जायचंय." मग आम्ही झोपायचो. तर ते छान दिवस सुरू झाले होते आणि ती गेली. आणि त्याच्यामुळे तसा एक खूप त्रास ज्याला म्हणतो ना, तो खूप त्रास आहे. तर मी असं एक मध्ये मग तिच्या त्या जाण्यावरती एक लिहिलं होतं असं की दुःख पसरले असे दूरवर, थकून गेले मधले अंतर. दुःख पसरले असे दूरवर, थकून गेले मधले अंतर. दूर थबकतो चंद्र तळ्यावर, अंगणात पाहुनी जनावर. नंतर मी निघणारच आहे, जाणीव असते किती भयंकर. नंतर मी निघणारच आहे, जाणीव असते किती भयंकर. नको वाटती हळवी गाणी, बरी हवेची साधी कुरकुर. नको वाटती हळवी गाणी, बरी हवेची साधी कुरकुर. की कशी सावरू रात्र अधाशी, पुन्हा आठवण आली माझावर. परत पुन्हा आठवण आली माझावर. शरण निघे मी काळोखाला, डोहामध्ये बुडवीत थरथर. आणि कशास काळे वस्त्र विणू मी, नको आता हे प्रेमानावर. नको आता हे प्रेमानावर. असं एक खूप दारुण अशी एक अवस्था. आणि ती सगळ्यांच्या आयुष्यात येत असेल असं मला वाटतं. कवी म्हणून जरा जास्त मला ती कारण जाणवते. आपण इमोशनली संवेदना आपण ती खूप, म्हणजे मला एकदम असं कधी कसा पोटात असा खड्डा पडतो ना, की अरे असं मस्त छान लावलं. आता काल मी आपल्या पुलंचा महोत्सव सुरू झाला, तर तिकडे उद्घाटनाच्या कार्यक्रमात मी होतो आणि नॅचरली त्यांनी प्रेझेंट म्हणून एक दिव्याचं असं कासव दिलेलं आपला. तर मला इतकं वाटलं की हे कासव तिला घरी जाऊन दाखवायला पाहिजे, की मस्त तिला काय मजा आली असती तिला ते बघून. आणि तो तिथेच म्हणजे बघितल्यानंतर ताबडतोब माझ्या मनात आलं, हे बघायला ती हवी होती आता. पण हे अशा अनेक गोष्टी असतात की त्या आता नाही, शक्य नाही. म्हणजे एखादा चांगला चित्रपट, एखादा चांगलं गाणं, की आता मी सांगायचो ना, हे गाणं ऐक, तर ते दोघांनी एन्जॉय म्हणजे तिला ऐकवावं असं काय काय गोष्टी असायच्या ना, त्या मुद्दाम केलं पाहिजे. मध्ये 99 नावाचा चित्रपट, तामिळ चित्रपट बघितला, प्रेमाचा चित्रपट आहे तो. तर त्या चित्रपटातले अनेक प्रसंग असे आहेत की शाळेतलं प्रेम आहे आणि ते प्रेम एकदा डिपार्ट होतात ते, तर मग एकमेकांना भेटायचा काही मार्ग उरत नाही ना, मग ते शाळेला भेट देतात आणि तो जिथे बसलाय त्या बेंचवरून ती अशी हात फिरवते किंवा ती जिथे बसली होती असं त्याला वाटतं, तिथे जाऊन असा तो उभा राहतो बेंचजवळ. तर हे सगळं इतकं गोड होतं ना, ते आम्ही परत परत बघायचो एवढा प्रसंग असं. तर ते असं खूप इंटिमेट काही आहे, ते दाखवायला कोण नाही अशी एक स्थिती असते ना. आमच्यातलं असं एक खूप गोड होतं ते. तिला हसायला खूप आवडायचं, त्याच्यामुळे खूप जोक सांगायचो मी तिला आणि जाम ती खुदखुद असायची, मजा यायची. नलेश पाटील आमचा मित्र आहे, त्या मित्राचे जोक चालू असायचे सतत, नायगावकरांचे जोक. तर ते तिला मी सांगायचो, नायगावकर आज काय म्हणाले, नलेश आज काय म्हणाला, हे सगळं सांगायचो. त्याच्यामुळे तो जो भाग असतो ना, की जो फक्त आम्हा दोघातच होता, ते दोघांचं एक जग असतं त्याच्यात कोण नाही. म्हणजे ती आता स्वतःशीच बोलावं लागतं मला ते. आणि असे म्हणजे तसे पॅथेटिकच म्हणायला पाहिजेत दिवस, पण तिची अशी जाणीव सगळीकडे असं असते अशी म्हणतो आपण. त्या चित्रपटामध्ये एका कुठल्या तरी बघितलं ना, की असंख्य काजबी अशी तुमच्या भोवती असतात, सगळं पूर्ण काळोखी रात्र आहे आणि काजव्यांचाच प्रकाश आहे. तसं आता तिच्या बाबतीत झालंय की असं काजव्यांच्या रूपाने जसं ती माझ्या अवतीभोवती असते आणि सांगत असते. दादा आता म्हणजे
तुम्ही पूर्ण वेळ कविताच करण्याचा जेव्हा निर्णय घेतला, म्हणजे बऱ्यापैकी मध्यमवर्गीय कुटुंबाचं जे असतं की नोकरी करायची नाही बरोबर आणि मला पूर्ण वेळ हेच करायचंय, अरे हो तर हा त्यांचा स्टँड काय होता? ते सांगायचं राहिलं ते महत्वाचं आहे. हा, कारण म्हणजे जेव्हा मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला, आता खरं तर कसं झालं होतं, त्यांनी मला हो म्हटलं होतं, त्याच्यात एक असा व्यवहारी भाग पण होता. नाही, व्यवहारी भाग होता की ती बँकेत नोकरी करायची, तर तिच्यापेक्षा जास्त पगार असलेल्या मी अमेरिकन कंपनीत नोकरी करत होतो. ओके ओके ओके. त्याच्यामुळे तिच्यासाठी एकदम सेफेस्ट होतं. हे तर करतोय ना, तुम्हाला आणखी काय पाहिजे? आणखीन काय पाहिजे, तू काय कविता कर, काही कर, नोकरी तर आहे. आणि त्याच्यामुळे ते तिच्या बाबतीत एकदम होतं. आणि नंतर माझे कार्यक्रम सुरू झाले, पुस्तक प्रकाशित झालं, आणि मग अशी स्थिती आली की मला नोकरी सोडायची वाटायला लागली. तर मग तिला मी सांगितलं, वाढत गेले होते तेव्हा, म्हणजे नोकरी सोडण्याचा विचार. नोकरी सोडायचा विचार थोडा असा आला की 1980 साली माझं लग्न आलं, 1990 साली पुस्तक आलं 10 वर्षांनी, आणि 90 सालानंतर अचानक कार्यक्रम एकदम खूप वाढायला लागले, म्हणजे निमंत्रण यायला लागली. आणि माझं फार अशी धावपळ व्हायची, कार्यक्रम करायचो, तुला माहिती औरंगाबादून यायचं पहाटे, आताच्या सारखी तेव्हा ट्रेन मधून यायचो आणि सकाळी आंघोळ करून धाड परत ऑफिसला जायचो. तो साहेब वैतागायचा माझ्यावर खूप. तर त्याच्यामुळे मी आता निर्णय घेतला की एक तर नोकरी तरी करूया किंवा हे तरी करूया. आणि मग तिला विचारलं, मग आम्ही कॅल्क्युलेशनला बसलो. मग ती म्हणाली, बघ तू हे सगळं तुझं कट होतात एवढे, अमुक पैसे जातो, एवढे तू एकांकिकेवर उधळतो, असं करतो, मी साधारणतः तू महिन्याला 2,500 का 3,000 देतोस फक्त, बाकीचे सगळे त्याचे ते असेच जातात. तर 3,000 तुला देता आले तरी फार झाले मला. अच्छा, म्हणजे 3च देतो, ते बाहेरून 3च द्यायचे. 3च द्यायचे असतील. त्याच्यामुळे एकदम सोपं झालं माझं. आपल्याला 2 कार्यक्रम मिळाले तरी 3,000 किंवा 1 कार्यक्रम मिळाला की 3,000. त्याच्यामुळे ते, आणि मी त्यावेळी व्हेरी फॉर्च्युनेटली 2-3 पेपरामध्ये लिहित होतो, आकाशवाणीवर लिहित होतो. त्याच्यामुळे त्याचं असं मिळून मला एक 6,000-1,000 मिळायचे बाहेर. पुढे 1,500, 2,000 डबलच. त्याच्यामुळे ती म्हणायची ओके, असं मिळत असलं तर काही प्रॉब्लेम नाही. अनेक ऑफर्स पण आल्या होत्या. तिने सांगितले होते की माझी एक मैत्रीण क्लास चालवते, तिकडे मराठी शिकवायला जाशील का, तर तुला रेग्युलर. पण मी नाही केलं ते. कवितेमध्ये पूर्ण वेळ आलो मी. आणि मग कवितेमध्ये आलो, त्याचा फायदा असा झाला की पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझं झालं कवितेवर. अगोदर मी छोटंसं मॅगझिन काढायचो, तिथून माझी जी सुरुवात झाली होती कवितेच्या कामाची, सगळ्या खूप मोठं नेटवर्क असं जमा झालं. तर मग ते असं सोडून पण वाऱ्यावर देता येईल, त्याचं काहीतरी पुढे केलं पाहिजे. त्याप्रमाणे मग कवितेत आल्यावर मग मी अनेक उपक्रम जे केले, मी कविता महोत्सव एक केला, मी कवितोत्सव म्हणून केला. 11 दिवसाचा कवितोत्सव होता, मोठाच्या मोठा, आणि मोठं ग्रँजरच होतं त्याला. ते मला वाटतं नेहमी की ते मी नोकरीत असतो तर करू नसतो. मी आणि किशोर कदम आम्ही दोघे होतो, नोकरी नाही दोघांना, दिवसभर थिएटरवर, दिवसभर हे लाव ते लाव, ह्याला बोलव त्याला, असं ते केलं. मात्र ते यशस्वी केलं. आणि मग कार्यक्रम सुरू झाले सगळीकडे. नोकरी न करण्याचा फायदा तुला गंगाधर सांगतो, एकदम थोडा साधा फायदा, की आज कुठला वार आहे, गुरुवार आहे का, गुरुवार आहे. तर गुरुवारी समजा मला तू बोलवलंस, नोकरीत असताना तर मी तुला सांगणार ना गुरुवारी नाही मी, आमची सुट्टी चालू आहे, वार आता माहित नाही कोणता. पण नोकरी गेल्यामुळे किंवा नसल्यामुळे मी सांगू शकतो कधी की एनी टाइम यू कॅन कॉल मी. तर त्याच्यामुळे मग गावागावची आमंत्रणं ती वाढली. कॉलेजमध्ये बोलवलं तर कधी जाऊ शकतो. अवेलेबिलिटी जी नावाची गोष्ट असते ती असते. त्याच्यामुळे तो एक खूप मोठा दिलासा असतो. त्याच्यामुळे मग खूप रुजलो मी, आणि मग सगळीकडे मी सरकारी कामं केली, चॅनलची कामं सगळी केली, किंवा कॉलेज. त्या काळात तुम्ही कविताच जवळपास सगळीकडे पोहोचवली. आणि मला हे म्हणता येईल की ग्रामीण कविता, म्हणजे जी नवीन लिहिणारी मुलं होती सगळी तुम्ही आणली जमा, त्यांच्या कविता तुम्ही खरं त्याला स्टेज दिलं. ते एका अर्थाने कविता पोहोचवण्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं काम. खूप म्हणजे आता आपल्याकडे कविता पोहोचवण्याचं तू आता श्रेय आम्हाला देतोस ना, पण खरं तर उलटी स्थिती अशी आहे की गावाकडे इतकी भूक आहे ना या सगळ्या गोष्टींची, की तुम्ही जाता, म्हणजे मी आता इकडे जळगावकडे गेलो तर ते पारोळा, चोपडा, जळगाव, अंमळनेर अशी गावं छोटी छोटी आहेत, त्यांना कुठे काहीच नाही. किंवा इकडे आम्ही श्रीरामपूर, लोणी, कोपरगाव इकडे गेलो. मराठवाड्यामध्ये सगळीकडे अंबाजोगाई, परभणी, औरंगाबाद, जालना, नंतर तिकडे हिंगोली पर्यंत मी गेलेलो आहे.
तर सगळीकडे एक अशी रिक्वायरमेंट म्हणजे जिंतूर नावाच्या गावात आम्ही देवळात कार्यक्रम केला, मला परभणी जवळ आठवतंय. हां. जिंतूर आहे. देवळात कार्यक्रम केला मला हा, आठवतंय. काय गर्दी त्या कार्यक्रमाला, आणि त्यांना काहीतरी ग्रेड सापडलं असं वाटायचं ना. असं हे होतं. तर ते सगळी जी गॅप आहे ना, ती हा. जसं भरण्याचं काम आम्ही केलं. आम्हाला नेहमी असं म्हणतात की बापट पाडगावकर करंदीकरांनंतर नंतर तुम्ही, हा तर ते आहे बरोबर. पण बापट पाडगावकर करंदीकरांची मर्यादा काय होती की ते अशा मोठ्या शहरामध्ये गेले, तिथेच ते नगरला गेले, ते पण पाथर्डीला नगरच्या नाही, पुढे, पाथर्डीला नाही तिथे गेले, नाही ते गेले. माझगावला नाही गेले. हं. ते पुण्याला गेलेत, पण ते सासवडला, इकडे आपल्या मंचरला मध्ये गेले नाहीत. पण तिथे आम्ही तुमचं हे म्हणजे हे सांगायला हरकत नाही, तुम्ही तिथे गेलात पण येताना तुम्ही तिथला कवी पण घेऊन आला. येस, म्हणजे तिथे कोण आणि सापड. लिहितो बरोबर. किंवा आणि तो कवी तुम्हाला कधीही फोन करू शकतो, तुम्ही त्याला हो म्हणता, हे जे आहे ते म्हणजे मला कवितेच्या दृष्टीने आवडणाराच तो भाग आहे की एका हा. ठिकाणी एखादी छान ओळ मिळाली की आपण म्हणतो ना की क्या बात आहे. तिथं संदर्भ देणं, हं. म्हणजे तो तसाच सोडून न देणं, नाही, ते आहे. तो देणं हे महत्वाचं आहे, कारण त्या कवीसाठी पण ती महत्वाची ते गोष्ट म्हणजे असते. खरं तर सेवा दलाचं क्रेडिट आहे हा, की राष्ट्रसेवा तो दलामध्ये अशी संस्कार- माणसं जमवणं, हा. त्यांना बरोबर घेऊन जाणं, हा. असं एक असतं ना. तर त्याचा तो खूप मोठा भाग आहे. म्हणजे बाकीचे कवी फार कंटाळा करतात मला, की हे अरुण निघ यार, तुला किती वेळ, तुझं काय चाललंय हे, आम्ही गाडी निघते पण तो अजून याच्याशीच बोलतो, चालूच आहे माझं आपलं चालूच, याचा हात हातात घे, त्याचा हात हातात पण ते घे. त्यामुळे माणसं जोडली जमली जातात. आणि ती तुमच्या दोघांमुळे ती तशीच राहिली. खूप, आणि नेटवर्क खूप असं झालं. आणि सगळ्यात म्हणजे अनुयाला पण हेच फार आवडायचं माझं, माणसं जोडणं नावाची गोष्ट कारण आहे. कविता तर लिहिली जाते पण ती माणसं जोडणं पण महत्वाचं आहे. कुटुंबाचा एक भाग असतो शेवटी, तुम्ही कुटुंबात कसे वाढता त्याचा एक भाग असतो. तुम्ही एककल्ली घरातच असला. संकेत दादा पण आता संकेतमध्ये ते आलंय. संकेतमध्ये फक्त कविता लिहिणं नाही आलंय, माणसं जमा करणं पण आलंय, ते पण आलंय. खूप लोकांची तो अथा संपर्क करतो. पण टीव्हीवर म्हणजे ते आता फुलफिल कला. ऋग्वेदी आता मी संस्कार सेटवर जेव्हा बघतो तेव्हा ती सगळ्या साध्या लोकांची इतकी छान वागत असते ना की त्यांना आपण अप्रूप वाटतं की आमची ही निर्माती आहे आणि ही कशी एवढी मैत्री. तर ते छान त्यांचे रील्स चाललेले असतात, मजा करत असते. तर ते सगळं आमच्या घरातून आलेलं आहे, घरातून आलेलं आहे. दादा कविता आपण आता एखादी येस, एक कविता तुला मी, जी आत्ताची कविता, ही शेवटची कविता, ती गेल्यावर मी लिहिलेली आहे. ती खरं असं मला नेहमीच वाटतं की गिटार असावी, ऑर्गन असावा, पियानो असा, आणि ती असं म्हणतो ना आपण एखादी सिम्फनी टाईप, अशी ती कविता आहे. ती की जा ढगा तुझा तिच्या गावी, नव्या तिज शोधना, जा ढगा तुझा तिच्या गावी, नव्या तिज शोधना, सांग तिजला घर आता आहे रीते, मुके तिच्या विना, जा ढगा जा तुझा तिच्या गावी, नव्या तिज शोधना, सरभऱ्या भिंती निदारे, क्षण नवा भासे जुना, सरभऱ्या भिंती निदारे, क्षण नवा भासे जुना, संभ्रमामध्ये घराच्या काय बोलू मी कुणा, काय बोलू मी कुणा, स्फुंद तो आहे तुझ्या मागे पसारा हा जुना, स्फुंद तो आहे तुझ्या मागे पसारा हा जुना, या नव्या थिजल्या क्षणांचा श्वास घेता येईना, या नव्या थिजल्या क्षणांचा श्वास घेता येईना, बघ कसे घर वागते ते सारखे करते खुणा, बघ कसे घर वागते ते सारखे करते खुणा, दाट अंधारावरी हे घाव गाण्याचे पुन्हा, दाट अंधारावरी हे घाव गाण्याचे पुन्हा, सांज वेळी कोण लावेल तो दिवा तू सांगना, सांज वेळी कोण लावेल तो दिवा तू सांगना, जातीच्या डोळ्यातली ती वात दे आता पुन्हा, जातीच्या डोळ्यातली ती वात दे आता पुन्हा, जा ढगा तुझा तिच्या गावी, नव्या तिच शोधना,
मज नको रे या सरीतून ही अशी रे सांत्वना, मज नको या सरीतून ही अशी सांत्वना, आणि पापण्यातून आंधळ्या पापण्यातून ओघळे हृदयामधली सांत्वना, सांगत्या नवमेघदूता ऐक माझी प्रार्थना, सांगत्या नवमेघदूता ऐक माझी प्रार्थना, जाढगा तुझा तिच्या गावी नव्या तिच शोधना, सांग तिचला गरता झाले रीते तिची या विणा. आता सुरुवातीला जो ढग ऐकला तेव्हा मेघदूताचा संदर्भ माझ्या डोक्यात आला होता आणि तो तुम्ही तिथे दिला पण एखादी. येस, म्हणजे आता आपल्याला आपल्या हातात हे असंच आहे की निसर्गावर विसंबून राहणं, त्याच्या पुढे आपला निसर्ग सगळी मदत करेल. हे खूपदा आता ह्या दिवाळीत पण कार्यक्रम करायचे निमंत्रण येतात ना, तेव्हा मला असं वाटतं की तीच सांगते की तू जा, हे कार्यक्रम करा, तुला बरं वाटेल. हा, म्हणजे एकटा बसून राहण्यापेक्षा तू करत होतास ते करत राहा, कंटिन्यू मी आहे तुझ्या बरोबर, अशा पद्धतीचं सगळं. त्याच्यामुळे ही दिवाळी मी आता साजरी तर करत नाही, पण जो जो कुठे कुठे आहे तो अशा तिच्या अस्तित्वाशिवाय पण आठवणींबरोबर तिच्या सगळीकडे आहे. सगळे कार्यक्रम मी करणार आहे आणि सगळ्या ठिकाणी मी जाणार आहे. ती नाही ते दुःख म्हण, ती सगळी काय वंचना म्हणू आपण, तो एक पोकळी म्हणतो. पोकळी आता आहे, पोकळी आहे, ती आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागते. तर याच नोटवर आपण थांबूया, किंवा तुम्ही एखादी कविता आणखी म्हणेन. एक कविता तिच्यासाठी जशी आहे, म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी जे जे आज, कारण एरवी तुम्ही कार्यक्रमाला जाता तो कार्यक्रमाचा एक टोन असतो. ही कविता मी अनेक ठिकाणी म्हणतो, आता काही ठिकाणी म्हटली तर मला बरेच जण म्हटले की म्हणू नकोस ही कविता, आम्हाला पण त्रास होतो तुझी कविता ऐकताना. आम्ही ते शिवाजी मंदिरला अनुभवलं आता मागे रामदास फुटाणे असताना, की म्हणजे हे सांगायला हवं, कारण तुम्हाला सगळेच ओळखतात. तो पुठ्याचा संदर्भ आला तेव्हा तुमची थरथरणारी हातं आम्ही बघितली, आणि ते खरंच होतं, म्हणजे ते ऐकताना सुद्धा त्याचा त्रास होतो. तर ही कविता खरं तर मी वेगळ्या संदर्भामध्ये लिहिली होती, पण आता ते सगळे संदर्भ तिला फीड बसतात एकदम तिच्या सगळ्या आठवणींना. तर ती कविता अशी आहे. नुसतेच दिवे जळतात, नुसतेच हात हलतात, नुसतेच दिवे जळतात, नुसतेच हात हलतात, नुसत्याच मुक्या भिंतीना सावल्या तुझ्या छळतात, नुसतेच तुझ्या हाकेने मी पुरात झोकून देतो, नुसतेच तुझ्या हाकेने मी पुरात झोकून देतो, नुसतेच तुझ्या वेणीला मी मलाच खोचून घेतो, नुसतेच तुझ्या वेणीला मी मलाच खोचून घेतो, नुसतेच पडून राहताना हा कुठला वारा येतो, नुसतेच पडून राहताना हा कुठला वारा येतो, अन तुझ्या कृष्ण हातानी तो मला कालवून घेतो, अन तुझ्या कृष्ण हातानी तो मला कालवून घेतो, नुसतेच तुझ्या वाऱ्यावर हे गाणे रांगते ते, नुसतेच तुझ्या वाऱ्यावर हे गाणे रांगते ते, बाहेर एकटा होता शब्दात लपेटून घेते, बाहेर एकटा होता शब्दात लपेटून घेते. आणि मग या कवितेमध्ये शेवटी ते लिहिलेलं आहे की या घरभर गठ्ठ्यामधली ही तुझी निराळी पाने. आता गंगाधर काय होतं माहिती ना, सगळे गठ्ठे घरात बघत असतो आणि कुठेतरी तिने ट्रान्सलेशन केलेले कविता असतो, तो पेपर सापडतो, तिने केलेल्या कथेची सुरुवात सापडते, किंवा तिने अगदी ह्याची सामानाची यादी केलेली असते ती सुद्धा विसरते. तिने आता शेवटी बँक अकाउंट सगळे लिहून काढले होते, तो कागद सापडतो. तर ते बँक अकाउंट मध्ये मला इंटरेस्ट नव्हतो, तिचं हँडरायटिंग आहे ते मला भयंकर जवळचं. म्हणजे अनेक, आता परवा तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं की तिच्या हस्ताक्षरात लिहिलेला तुमचा पत्ता मिळाला, तर तिला मी म्हटलं की ठीक आहे, पत्ता मिळाला, फोन केलास, पण तो कागद मला पाठव तिच्या हँडरायटिंग मधला, ते सगळं जपून ठेवा असं वाटतं. तर ते सगळं जपून आहे. आणि मग म्हणून मग की या घरभर गठ्ठ्यामधली
ही तुझी निराळी पाने, मी मला ठेवले त्यात दुमडून तुझ्या प्रेमाने, मी मला ठेवले त्यात दुमडून तुझ्या प्रेमाने. नुसत्याच दिव्याना आता माझेच हाल कळतात, नुसत्याच दिव्याना आता माझेच हाल कळतात. का तरी सावल्या वेड्या ह्या श्यामला छळतात, का तरी सावल्या वेड्या या श्यामला छळतात. नुसतेच दिवे जळतात, नुसतेच हात हलतात. याच्यामध्ये दादा म्हणजे मराठी साहित्यात हे लेखन आलं पाहिजे का? म्हणजे कवितेच्या माध्यमाने पत्नीवर लिहिलं गेलं पाहिजे, बोललं गेलं पाहिजे, असं नाही आहे का? आहे असं प्रत्येकाने अनेक लोकांनी जे लिहिलेलं आहे ना आहे ते आहे सगळं, म्हणजे प्रेमकविता म्हणून आहे. आता मी सुदैवानं तिचा आता जो वाढदिवस येईल त्यावेळी ह्या सगळ्या कविता प्रकाशित करणार आहे. कारण आपण अजूनपर्यंत तो क्रेडिट देत नाही किंवा आपला तो कल्चर पण आता त्या नव्या पिढीमध्ये येत चाललंय. आला एवढा ओपननेस तर आहे, एवढा ओपननेस आहे. आणि तसं ती अशी फार कवितेच्या बाहेरची नव्हतीच, म्हणजे त्यामुळे होती, त्याच्यामुळे काही हरकत नाही. आणि तिला अर्पण केलेला असा एक संग्रह असं या निमित्ताने. येस आम्ही त्याची वाट बघू. तुम्ही आज आलात, तेवढे मोकळेपणाने छान बोललात, आठवणी सांगितल्यात, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आलात त्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर सगळ्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा सांगायला पाहिजे की माझ्यासाठी तिची आठवण म्हणजे दिवाळी आहे आणि ती मी दिवाळी माझ्या पद्धतीनं साजरी करतोय. तुम्ही मात्र काही डिस्टर्ब होऊ नका माझ्या सगळ्या दुःखाने. मी छान आहे तिच्या आठवणीमध्ये. तुम्ही मात्र तुमचा सहजीवनाचा आनंद इतका छान घ्या की नंतर कधी असं वाटू नये की अरे हे क्षण एवढे छान होते, हे आपण उगाच दवडले, असं वाटू नये. अशी काळजी घ्या. तुम्हालाही सहजीवनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, धन्यवाद.